दिंडी म्हणजे फक्त ज्या महिला आम्ही बघायचो त्यांच्याकडे फक्त कपड्यांचं बोचकं वर तुळशीचं वृंदावन आणि तरी त्या गावात असायच्या. त्या दिवसाचा 20-30 किलोमीटरचा प्रवास ते लोक रोज करायचे. आम्हाला तर आश्चर्य वाटायचं की आपण आपल्या नॉर्मल जीवनात असं बघत होते की आपण 5-10 किलोमीटर सुद्धा रोज चालतो, पण हे ती तिथून आपल्या गावावरून येत असतात आणि ते प्रचंड अंतर असतात. मला वाटते 300-350 किलोमीटर अंतर असेल. तर ते अशी कित्येक दिंडी आळंदी बघितल्या की तिरणनं आळंदीवरनं आल्या म्हणजे एकदमच झपाटलेले म्हणजे. आणि मग ते त्यांचा मुक्काम कुठेतरी घेतात, तिथे झोपतात, जेवण बनवतात. म्हणजे आम्हाला ते अपेक्षित पण नव्हतं. तो प्रकार बघितला आणि त्याने आम्हाला आम्ही झपाटून गेलो. म्हणजे एवढा जनसमुदाय होता कित्येक लाखाचा आणि तो एक वेगळाच अनुभव जो आयुष्यात खरोखर ती शिस्त त्याच्यामध्ये. ते रिंगण एक साधारण 10 वाजता चालू होत आहे. असं बघितल्यानंतर आम्ही सकाळी 7 वाजता ते रिंगणाच्या बाहेर जाऊन बघतो. रिंगण म्हणजे एक मोठा राऊंड असतो आणि त्या राऊंड मध्ये मधला पॅसेज असा मोकळा सोडलेला असतो. इथून दिंड्या येतात, जिथे घोडे धावतात, जिथे टाळवाले धावतात, जिथे मृदुंगवाले धावतात, जिथे हत्तीवाले म्हणजे जे असतील ते वाहनवाले ते सगळे त्या रिंगणाला राऊंड मारतात आणि मग त्या मधल्या सर्कलमध्ये येऊन बसतात. आणि आपण जे भक्तगण जे असतात वारकरी किंवा कोणी आलेले नमस्ते सगळे त्या रिंगणाच्या बाहेर असतात, हे दृश्य बघत असतात. आणि ती आम्ही सकाळी गेलो होतो 7 वाजता तिथे उभं राहायला आणि आमच्या नंतर पाठीमागे आमच्या किती गर्दी झाली आम्हाला काहीच कळलं नाही. म्हणजे ते वातावरण जे असतं ते भारावून टाकणारं वातावरण असतं. आपण मी तर म्हणजे एखादा नास्तिक जरी असेल ना, आता गुप्ते तुला हे माहित नाही ह्याच्याबद्दल किती वाटेल, पण गुप्तेसारखा माणूस जरी तिकडे गेला ना तर त्या वातावरणात त्या वातावरणात तो वाहत जाईल आणि त्याला अरे ते रिंगण हा जो प्रकार आहे ना हा काय असं आम्ही बघितलं नव्हतं. पण आता आपण सांगायचं म्हणजे वारे आहेत ना, आता कोणी ते सांगितलं ज्ञानेश्वरांची वारी, ज्ञानेश्वरांची वारी वेगळी असते, तुकारामांची वारी वेगळी असते, त्याच्यानंतर रामदासांची पालखी वेगळी असते. त्या सगळ्या पालख्यांचं हे नंतर पुढे अगोदर यात्रेच्या वेळेला पंढरपूरच्या अगोदर पुढे जरी थोड्या अंतरावर ते एकत्र ते मोठं रिंगण तयार होतं. आता आम्ही जे गेलो ते तुकारामांच्या वारीतनं गेलो आणि ती वारीचं जे रिंगण झालं ते अमृत झालं आणि तिथे आम्ही सकाळी बसलो ना त्याच्यानंतर आमच्या पाठीमागे जो समुदाय होता अरे बाप रे. आणि त्या रिंगणात काय असतं, रिंगणात ते म्हणजे पालख्या किंवा ते वारकरी धावण्याच्या अगोदर ते बाकीचे लोक आहेत ना त्या रिंगणात धावतात आणि ते असे लोक धावतात की अरे आयुष्यात कधी धावले नसतील. आपण एखाद्या जर का बस पकडायला धावलो ना आणि बस पकडली तर आपण असं होतं ना दमतो आपण, किंवा काय काय आपलं काय होतं आपलं तोल जातो आपण पडतो. पण ती माणसं म्हणजे का धावतात रे तिकडे, म्हणजे त्या स्पीडने धावणं ह्या वयात असं नाही. तरुण असतात ते म्हातारे असतात रे, माझ्या पायाला लागले, कोणी 500 किलोमीटर चालून आलंय त्यांनी पायाला हे बांधले आणि ते लोक त्या रिंगणात धावतात, लिटरली धावतात. कोणी तुळस घेऊन जातोय, कोणी आणखी काहीतरी टाळ घेऊन, त्यांचे वेगवेगळे असतात. पण तो जो प्रकार बघितला ना आपल्याला वाटतं ह्या बायका पुढ्या घेतात मध्ये तिथे या बायका म्हणजे आपण म्हणतो ना आपण हे चांगल्या बायका म्हणून असं वाटतं एवढे, पण या चांगल्या बायका पण तिथे जाऊन म्हणजे कपडे चांगले घातले ते पण त्या पण टिकवा पुढ्या घेतात. आणि वारकरी पद्धत एक असतं ना की त्या बाईने नमस्कार केला की ते एकमेकांना नमस्कार करतात. आणि ती एक प्रथा एवढी सुंदर होती ना. आणि त्यात पुन्हा आपले मीडियावाले ते पण एवढं मस्त कव्हरेज देत होते त्या गोष्टीला की हा मीडियावाले ड्रोन नाही म्हणजे शूटिंग बिटिंग म्हणजे आपण म्हणतो ना. मला बरेच वाटत नव्हते वारकरी काय चालतात रस्त्याने जातात म्हणजे, पण नाही रे तो जो प्रकार बघितला. आणि शेवटी समाजसेवा कशी समाजसेवा तर वारकरी रस्त्याने चालत आहेत ते कोणाचे पाय दुखले तर ते पाय पॉलिश करायला समाजसेवी संस्था तिथे असतात, ते त्यांच्या पायाचं पॉलिश करतात. काय काम करायचं ऑटो मशीन असतं त्या मशीनवर ते पॉलिश करतात आणि मग ते पॉलिश झालं त्यांचे पाय गरम पाण्यात धुण्यासाठी वेगवेगळे लोक असतात. आणि पाण्याच्या बाटल्या वाटणारे, जेवण वाटणारे आणि टँकर हा. आणि त्याच्यानंतर काय असतं की त्या म्हणजे आपण तिथे बायकांना असं ना लाल आपण आपल्याला बरं नाही वाटतात बायका उघड आंघोळ करतात त्या काय पाण्याला स्प्रिंकलर लावलं टँकरला ते आंघोळ करतात, आपले कपडे चेंज करतात, साड्यातलं ते लावून करतात आणि कुठेही झोपतात. म्हणजे त्या एवढं भारावून टाकलेलं वातावरण असतं ना. नंतर आम्ही एका ठिकाणी गेलो तर तिकडनं ट्रॅफिक बंद केलं त्या लोकांनी, पण ट्रॅफिक डायव्हर्ट केलं. एवढी गर्दी त्या हायवेला म्हणजे इकडे 3 पदरी आणि इकडे 3-6 पदरी असतात, तो पूर्ण भरला त्या वारकऱ्यांनी, प्रचंड मोठा रस्ता पलटणचा. आणि मग आम्ही परत मागे तिकडून आलो म्हणजे बघ
काय लोक असतात ते, आणि ते लोक बिचारे असतात रे, त्यांच्याकडे पैसा नसतो, बरोबर गरीब असतात. आपल्याला आपण 1 किलोमीटर चाललो की आपल्याला असं वाटतं जाऊ दे आपण चल आता जाऊ पुढे हॉटेल बरं आहे काय, आपला ह्याची सोय व्यवस्थित आहे काय, टॉयलेट व्यवस्थित आहे काय, ते त्या कसलाच विचार करत नाही रे. फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या नावाने जयघोष चाललेला असतो आणि ते त्या ह्याच्यातून वेळ तल्लीन झालेले असतात. नाही आता मला 2 पॉईंट सांगायचे आहेत वारकर पंढरपूरच्या वारीबद्दल. एक म्हणजे आत्ताच्या जमान्याच्या रिलेटेड पहिली गोष्ट, ते तुळशी उंचावून घेऊन फिरतात. म्हणजे त्यावेळेच्या संतांनी इतकोला पर्यावरणाला महत्व दिलं होतं की एक झाड हवा शुद्ध करते, आणि तो एक संदेश आहे की आपण इको फ्रेंडली राहायला पाहिजे, पर्यावरणाशी जवळ जायला पाहिजे, झाडांची निगा राखायला पाहिजे. एक पहिली गोष्ट. आणि श्रद्धा काय करू शकतो, 50-55 वर्षाचा माणूस 100 मीटरच्या स्पीडने धावतो त्या रिंगणात. मी पाहिलं, मला तो एकदम सरप्राईज झालं. तर मी म्हणतो ही श्रद्धा जर आपण आत्ताच्या युगामध्ये त्या श्रद्धेला जर एक आउटलेट दिलं, ही श्रद्धा काय तू पाहू शकतो चांगला. जर तुला देव किंवा एखादी शक्ती तुला पळवते, तो वाय डोंट यू रन फॉर 100 मीटर, बरोबर आहे ना. तू तिकडे धाव, फक्त वारीकर का धावतो, तुझी क्षमता आहे ती किती वेगाने धावतात ते प्रचंड. आपण खेळलेलो, मी पण खेळलो आहे, पण आता मी तर 100 मीटर मी पडेल तिथे. सुट्टी येत असतात जास्त मोठी बाईक आहे, 50-60 वर्षाची लोक धावतात तिकडे, म्हातारे म्हणजे तो एक दोन आणि बायका पण. तर आता शेवटी तुम्ही डिक्लेअर करा, खरा वारकरी कोण आहे यांच्या सगळ्यांचे विचार तुम्ही एकत्र ऐकलेच असतील. खरे वारकरी ते आहेतच. मित्रांनो, विषय असा होता की खरा वारकरी कोण. मगाशी मी सुरुवात केली त्याप्रमाणे खरा वारकरी कोण, त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला नाही मिळालं शेवटपर्यंत. प्रत्येकाने काय केलं की कोणीतरी काय राजकारण आणि वारकरी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर टिप्पणी केली. त्यांनी राजकारणी याच्यात काही लक्ष घालत नाहीत किंवा आपली पोळी भाजून घेतात वगैरे वगैरे काय सांगत होते. काही जणांनी सांगितले की उद्देश, त्याचा उद्देश ज्याला माहिती आहे त्या उद्देशाने जाणं वगैरे, म्हणजे एकत्र राहणं, हे बऱ्याच ठिकाणी आलं. पण जे काही उत्तर अपेक्षित होतं, वारकरी कोण असावा, काय म्हणजे खरा वारकरी कोण आहे, त्याच्यात जवळपास काही 1-2 जण आले, तरी पण शिवलकरने काही एकत्र वैष्णव धर्माचा प्रचार होतोय वगैरे. तर ठीक आहे, प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने जे काही मांडला विषय थोडासा मोठा करून मांडण्याचा प्रयत्न केला. नाही असं थोडी सांगितलं रेकॉर्डिंग कुठे होत नाही, गुड आहे म्हणजे काय तर रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, ISO 9000 नंतर सांगितलं, बरोबर आहे. हा, काहींनी सांगितलं की महाराज पुरोगामी संत परंपरा हिंदू धर्म एक राहण्यासाठी वगैरे ठाकूरने सांगितलं होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काने काहीतरी म्हणजे वारकरी संप्रदाय एकत्र राहण्याचं, म्हणजे शेवटी एकत्र राहण्यासाठी वारी करतोय हे जे आहे. पण त्यात खरा वारकरी कोण आहे आम्हाला पाहिजे होतं. पंचकर नाही तर पेरणी झाल्यानंतर आपण जे काही करतो, म्हणजे पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याला वेळ मिळतो त्यावेळी असताना त्याला सापळ्यानी पण त्याच्यावरती री ओढली आणि त्यांनी टायमिंग सांगितलं. त्यानंतर वारकऱ्याला हेल्थचा काय फायदा होतो, विठ्ठल म्हटल्यावरती त्याची हृदयाची कंपनं कशी होतात आणि त्याच्यामुळे त्याचं हृदय कसं चांगलं राहतं, एकंदरीत शरीर कसं चांगलं राहतं याच्याबद्दल नाही. तर सातारडेकरने पुन्हा एकात्मता वगैरे या विषयावर बोलला. पण मी आता एकच सांगतो की थोडक्यात तर प्राइज गोज टू मिस्टर मेनन. त्याने थोडक्यात सांगितलं, 2 शब्द बोलला की जो धर्माचं जास्तीत जास्त जतन करतो तो वारकरी, आणि म्हणूनच ते खरे वारकरी आहे. खरा वारकरी ते आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम.